प्रभाग क्रमांक 16 मधील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ सोमवारी गुलाबांच्या पाकळ्यांची मुक्त उधळण करत भव्य प्रचार पदयात्रा काढण्यात आली आहे। सोलापूर महानगरपालिका सार्वजनिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 16 मधील मोदी परिसरातील मारुती मंदिरात मारुती रायाचं पूजन करून भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ भाजपचे स्टार प्रचारक आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत ढोल ताशांच्या निनादात भव्य पदयात्रा काढण्यात आली। ही पदयात्रा जय हिंद तालीम, जक्कलमळा, 7 रस्ता, जगदंबा चौक, गुरुनानक चौक, मौलाली चौक मार्गे शानदार चौक इथं या पदयात्रेचा समारोप करण्यात आला। पदयात्रेदरम्यान ठिकठिकाणी कार्यकर्ते आणि नागरिकांकडून गुलाब पाकळ्यांचा वर्षाव करण्यात येत होता। भाजपच्या झेंड्यांनी आणि फलकांनी परिसर भगवामय झाला होता। भाजप जिंदाबाद, कमळ निशाण आगे बढ़े अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला। या पदयात्रेत प्रभाग क्रमांक 16 मधील भाजपचे अधिकृत उमेदवार दिलीप कोल्हे, रतिकांत कमलापुरे, श्वेता प्रशांत खरात, कल्पना कदम यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। पदयात्रेदरम्यान घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत विकासाचा अजेंडा प्रभावीपणे मांडण्यात आला। प्रभाग क्रमांक 16 मधील 4ही उमेदवार हे तळागाळातील कार्यकर्ते असून ते प्रभागाचा सर्वांगीण विकास साधतील। तरी या 4ही भाजपच्या उमेदवारांना कमळ या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करा, भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक आणि विकासाभिमुख महापालिका घडवण्यासाठी भाजपला संधी द्या, असं आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं। प्रभाग क्रमांक 16चे आमचे उमेदवार माननीय कमलापुरे, माननीय कोल्हे, माननीय खांडेकर, माननीय कदम हे आमचे 4 उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत। या सगळ्या परिसरातील मायबाप जनतेला विनंती करण्यासाठी आम्ही आलो आहे की आपण सर्वांनी पूर्ण ताकदीनं भारतीय जनता पार्टीसोबत राहावं। सोलापूर शहराचा संपूर्ण विकास करण्याचं धोरण देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीच्या आमच्या इथल्या सर्व नेत्यांनी आखलेलं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या 5-10 वर्षामध्ये 2014ला सत्ता आल्यापासून सोलापूर जिल्हा आणि सोलापूर शहरासाठी मोठ्या प्रमाणामध्ये विकासाची कामं झालेली आहेत। राहिलेली कामं करण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या या 4ही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावं ही विनंती करण्यासाठी आम्ही आलो। सर्वांचा प्रतिसाद मिळतो कमळासाठी, तो प्रत्येक 16 प्रभागातून दिसत आहे। आज जी विकासाची गंगा वाहती आहे त्याचं हे प्रात्यक्षिक उदाहरण आहे आपल्यासाठी। देवेंद्र दादा आणि पालकमंत्री यांचे जे सभेतून सगळ्यांना सांगण्यात आव्हान दिलेत ना, त्याचा खूप सगळ्यांवर असर झालेला आहे। प्रत्येकाच्या तोंडात कमळच आहे, कमळच फुलणार। 4ही पॅनल आम्ही निवडून येणारच। महिलांचा खूपच छान उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। सगळेजण म्हणतात एकच पक्ष असणार आहे आपला आणि सगळ्यांचं एकच लक्ष आणि भाजपा पक्ष आहे हेच सगळ्यांच्या तोंडातून येत आहे। आणि गुलाल हा आमच्या भाजपा पक्षाचाच असल्याच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत, पाणी आणि ड्रेनेज लाईन, मी जिथे गेले होते व्हिजिट द्यायला तर तिथे मला फक्त एवढंच दिसत होतं की तिथं ड्रेनेज लाईनची समस्या आहे आणि पाण्याची समस्या आहे। मग त्या समस्या सोडवण्याचा जास्तीत जास्त माझा प्रयत्न असेल। प्लस त्यांना रोजगार मेळावा जो आम्ही घेतला होता त्या माध्यमातून त्यांना रोजगाराची एक दिशा देणार आहे। सोलापूर शहरामध्ये माननीय मुख्यमंत्री आल्यानंतर लखपती दीदींची जी घोषणा दिलेली आहे आणि लाडकी बहीण 1500 रुपयाचं मानधन त्यांना मिळतं, त्यामुळे सोलापूर शहरात सामान्य गरिबांना न्याय देण्याची भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली। आणि त्याचबरोबर आपले पालकमंत्री जयाभाऊ गोरे यांच्या भाषणातून यांच्या इथं येऊन सर्व प्रभागामध्ये अत्यंत जातीने लक्ष दिले असल्यामुळे आणि लोकांचा एकदम चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे। त्यामुळे आमचे 4ही उमेदवार त्या प्रभाग 16 मधून निवडून